पुढेला काही महत्त्वाचे विषय आम्ही ठेवलेले आहेत. त्यातले काही महत्त्वाचे विषय चर्चा होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा एमटेक ह्या कॉलेज संदर्भात काही विचारण्याचा विषय ठेवण्याचा असं असेल तर आमचा असा निर्णय आहे की शासनानं आम्हाला जी जमीन लागते 30 एकर मिनिमम, त्याच्यावरती जो ते 50-60 एकर असतं जर लीजवर दिली आणि त्याच्या गोष्टीचं जर आम्हाला सहकार्य केलं तरच आमचा विचार आहे. नाहीतर आपल्या उत्पादकाची शेतकऱ्याची मुलं इथं शिकावीत, आपली लोकांची चांगली जर भावना असली तर शासनानं ह्याचा सहभाग आमच्या केलं. कारण तिने प्रायव्हेटायझेशन ह्या वर्षी ओपन केलेलं आहे. पूर्वी आज अखेर सरकारी दवाखान्याचं म्हणजे गव्हर्नमेंटच आपलं करत असतं. ह्याच्या पहिल्यांदा ओपन केल्यामुळं हा विचार मी केलेला आहे. पण शासनाच्या 30 एकर जमिनीच्या आम्हाला दिली असलं तर आम्ही ह्या विषयात पुढे जाणार आहे. हा जवळजवळ 27 तारखेला निर्णय झालेला आहे. हा विषय तुम्हाला उद्याच्या पहिल्यांदा आम्ही जनरल बोलून सांगायचं काम करू. दुसरा मुद्दा एक आहे की दूध आणि दुधाची आमच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये अतिशय भौगोलिक कठीण आहे आणि दूध लोकांचं 240 दिवस संस्था असली तर ते वर्गात सभा राहणार आहे. पूर्वीचे 50 लिटर दूध सरासरीची होती ते दूध त्यांनी 240 दिवस घालावं ही भूमिका आम्ही ठेवली आणि ती पोटनियम दुरुस्ती केलेली आहे. तिसरा मुद्दा की मार्केटिंग अधिकाऱ्याला व्हीआरएस पूर्वी दिलेला आहे, तुम्ही आज त्या परत आणि त्याला तुम्ही घेतलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही त्याला घेतलेला आहे आणि त्यानं 2 वर्षाच्या ह्याच्या इफिशिसीवर आमच्याकडे जो 20 वर्षाचं त्यांना काम केलेलं आहे त्याच्यावर त्याचा कायमस्वरूपी निर्णय घेतला. आज ऐकतो ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच आहे. आणि कुठला 30 मुद्दे झाले जे मेन. हां, विषय असा आहे की त्या पहिला त्या मिटिंगला आल्यानंतर काही बोलत नाहीत. तर थोडेसे आज माझी मुलाखत बघितल्यानंतर मला असं वाटलं की ते काही इंग्लिश बोलतात काही मराठी बोलतात. पण आमच्या बोर्डात सगळ्यांना समजते असं काही नाही की बाबा इंग्लिश कळतच नाही. अतिशय क्वालिफाईड माणसं येत आहेत त्यासाठी ते बोलून नसावे असं मला आज प्रश्न पडला. किंवा त्यांना कोणी प्रॉम्प्टर नाही आहे. म्हणजे प्रॉम्प्टर बोर्डात आणू शकत नाही ना आपण. आज कोणतं प्रॉम्प्टर मागणं सांगू दे कारण ते बोलताना बोलले बघा 20 लिटरच्या ह्याच्यावर अवर्गात सभासुदी असं बोलले बघा. ॲक्च्युली त्यांना 50 लिटर माहीत नाही. आणि कुठलंही दूध घालण्याच्या संस्थेला आम्ही अवर्ग सभासद करतो, ब वर्ग करू शकत नाही. ब वर्ग हा व्यवसाय संबंधित असतो. तिने ब वर्ग सभासद बोलणे गेलं त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत आणि तिची चूक नाही, त्यांची फर्स्ट टर्म आहे. पण ते कधीही ऐकून घ्या लेट 70% तर येतच नाहीत. आल्यानंतर सहाय्य करतात आणि 30% ती आलेलं मला बोलायला कधी आठवत नाहीत. म्हणजे एका वेळा ते आल्याने कधी गेल्या कळत नाही कारण त्यांच्याने एंट्री दरवाजा वेगळा आहे असल्या कारण मला आलेला कधी गेलेलं कळत नाहीत. कधी ते सह्या करून जातात सुद्धा. तर तिने सहभाग घ्यावा. त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतो आहे. सगळ्या संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत. तर मला वाटते त्यांच्या डोक्यात विचार हा दुसरा सोडून दुसरा कधी विचार असण्याची शक्यता आहे. ते आयडेंटिटी कधी वेगळ्या पद्धतीने करावे असं माझं म्हणणं आहे. हां, त्यांच्या सभेला त्यांना बोलायला संधी मिळणार आहे का? मिळायचा अधिकारच नाही. संचालनाला बोलायला अधिकार नाही. तिथे बोर्डात मांडत असते. निवडून आलेत त्या. मी मागच्या नाही आपलं माहीत असेल मागच्या मिटिंगला मी पुरावा आहे की मी त्याला ठणकावून तेच सांगितलं की तुम्ही संचालक बोर्डानं मांडा. ते त्यांनी मांडत नसल्या कारणानं त्याला तो अधिकार नाही. सभासद उद्या मिटिंग आहे. तू मालक आहे, तुम्ही काय करायला तुम्ही बोला ना बोर्डात. तुम्हाला निवडून दिले ना. हां, आता माझ्या माहितीप्रमाणे ना की एक माणूस आणून दाखवा आम्ही उद्या जनरल थांबूया. एक माणूस म्हणजे त्या सोडून ना काही नाही हो. ऐकून घ्या. 12 तारखेला आम्ही अहवाल दिले सुपरवायझर मिटिंग घेऊन. 13 तारखेला सगळे पोचलेले आहेत आणि 14 तारखेला नोटीस आल्या म्हणजे पेपरला. माझ्या माहितीप्रमाणे हे सांगायचं कारण आहे. 80 कोटी ठेवी मोडून काढल्या. हां, 91 कोटी चुकला तुम्ही. 91 कोटीचा स्टॉक आमच्याकडं आहे आणि त्यामुळं स्टॉक वाढलेला 5,000 कोटी असल्या कारण हा व्यवसाय. त्यामुळं हा व्यवसाय करत असताना सगळ्या करत असताना तुम्हाला सांगितलं रेट मिळवण्यासाठी विश्वासनीय करत असते. ह्यात कुठेही तोटा झालेला नाही आहे. ठेवी वाढल्या किंवा ह्या गोष्टी वाढल्या किंवा ठेवी कमी झालं नाही. व्यवसायाचं सुद्धा अतिक्रमण करणं गरजेचं असते. स्टॉक किती झालं मी सांगितलं स्थापनेपासून आज एक स्टॉक मोठा झालेला आहे. एवढा स्टॉक कधी नव्हता. आम्ही सस्टेन करू शकतो आहे. महाराष्ट्रात कोणी सस्टेन करू शकत नाही. ह्याच्यापुढे तुम्हाला बोलायचं आहे महानंदा NDTVने घेतलं दुमत नाही चालू गोष्ट NDTV दिली. त्याच्या अर्थी त्यांनी शासनानं आम्हाला विचारणा केली की तुम्ही घेता का महानंदा म्हणून. आता का शासनाला आम्हाला विचारायचं म्हणजे आम्ही काही विचार द्यायला गेलो नाही. आम्ही म्हणजे तुमचे नोकर तेवढे काढून टाका आम्ही घेतो म्हणून सांगितलं. आम्हाला नोकर चालणार नाहीत कारण आम्हाला तिथल्या गोष्टी काही माहिती आहेत. मग जे महानंदा विचारतात कौतुक करतात ते काय तर असेल ना आपलं काय तर. हां, गोकुळच्या चौकशीमध्ये मी थांबले नाही तर संचालक मंडळ बरखास्त झाला तर तिने म्हटले कोण. मला असं वाटतं ऐकून घ्या त्यात काही तथ्य नाही आहे. कदाचित मग तिने बरखास्त झालं तर ते पण घरला गेल्याचं त्यांना काळजी असावी. हां हां, संचालक त्यांना स्वतःची काळजी असावी. हां हां, चला आम्हाला काय काळजी नव्हती. हां.